रात्रीची वेळ, शहर शांत झोपलेलं असतं आणि अचानक आकाशात एक भयानक सायरनचा आवाज घुमतो. आकाशात पाहिलं तर निळ्या पांढऱ्या प्रकाशाच्या रेषा शत्रूला मृत्यूचा निरोप घेऊन जमिनीच्या दिशेने झेपावत असतात. पण त्याच क्षणी खालून एक लोखंडी ढाल वर जातो आणि त्या मृत्यूला हवेतच खाक करते. हे एखादं हॉलिवूड मूव्हीचं दृश्य नाही, तर आजच्या आधुनिक युद्धाचं भयानक सत्य आहे. इराणने इस्रायलवर डागलेली मिसाईल असोत किंवा रशिया युक्रेनमधील घनघोर युद्ध, सगळीकडे चर्चा आहे ती फक्त दोन शब्दांची: क्रूज आणि बॅलिस्टिक मिसाईल्स. पण तुम्हाला माहिती आहे का, यातलं सर्वात खतरनाक मिसाईल कोणतं? असं कोणतं मिसाईल आहे जे रडारच्या डोळ्यात धूळ फेकून तुमच्या घरात घुसू शकतं आणि या हवेतल्या क्षेपणास्त्राला हवेतच नष्ट करतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युद्धभूमीवरचा हा सस्पेन्स डिकोड करणार आहोत. नमस्कार, मी राणी. कल्पना करा, एका अशा शिकाऱ्याची जो झाडाझुडपांमागे लपून जमिनीला पोट टेकून सरपटत आपल्या सावजाकडे येतोय. हेच आहे क्रूज मिसाईल. हे मिसाईल जमिनीपासून फक्त 20 ते 50 मीटर उंचीवर उडतं, म्हणजे आपल्या इमारतीच्या उंचीपेक्षाही कमी. यामुळे होतं काय की पृथ्वीच्या गोलाकारामुळे रडारचे किरण याला पकडूच शकत नाही. जेव्हा रडारला हे मिसाईल दिसतं तेव्हा ते लक्ष्याच्या इतकं जवळ आलेलं असतं की पळायला वेळही उरत नाही. हे मिसाईल म्हणजे जणू एक सुसाईड ड्रोन आहे. याला स्वतःचे पंख असतात, स्वतःचं इंजिन असतं आणि हवेत आपला मार्ग बदलू शकतं. विचार करा, एखादा मिसाईल खिडकीतून आत शिरून ब्लास्ट होत आहे. हीच याची ताकद आहे. आता बोलूया दुसऱ्या मिसाईलबद्दल, बॅलिस्टिक मिसाईल. याचं काम क्रूजपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. हे मिसाईल लॉन्च झाल्यावर थेट आकाशात जातं, पृथ्वीच्या वातावरणाला सोडून स्पेस पोहोचतं आणि तिथून गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर एखाद्या उल्कापातासारखं खाली कोसळतं. याचा वेग इतका प्रचंड असतो की याला थांबवणं म्हणजे गोळीला गोळीने मारण्यासारखं आहे. पण याचा एक तोटा आहे, याचा मार्ग फिक्स असतो. एकदा डागलं की ते कुठे पडणार याचा अंदाज रडार लावू शकतो. पण तरीही याचा वेग इतका असतो की डिफेन्स सिस्टमला विचार करायला फक्त काही सेकंद मिळतात. पण यांना रोखायचं कसं? इथे एंट्री होते एअर डिफेन्स सिस्टमची. रशियाचे S-400 ट्रायम्फ हे रशियाचं असं शस्त्र आहे जे एकाच वेळी 36 लक्ष्यांना टार्गेट करू शकतं, जे 400 किलोमीटर लांबूनच शत्रूला ओळखतं. मग ते विमान असो व मिसाईल. S-400 त्याला जिवंत सोडत नाही. भारताने हे सीमेवर तैनात केलंय, जे पाहून चीन आणि पाकिस्तानची झोप उडाली आहे. इस्रायलचे आयर्न डोम हे इस्रायलचं लाडकं बाळ. हे लहान रॉकेट्सला हवेतच गाठतं. याचा मेंदू इतका वेगवान आहे की तो ठरवतो शत्रूचं रॉकेट रिकाम्या जागी पडणार असेल तर सोडून द्या, पण जर वस्तीवर पडणार असेल तर त्याला हवेतच उडवा. अमेरिकेचे MIM-104 पेट्रियट याचा हिट टू किल टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. हे शत्रूच्या मिसाईलला हवेत जाऊन थेट धडक देऊन आणि त्याला चक्काचूर करतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपला भारत कुठे आहे? मित्रांनो, भारत आज मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये सुपर पॉवर बनलाय. भारताकडे आहे ब्रह्मोस. ही जगातील सर्वात वेगवान सुपरसॅनिक क्रूज मिसाईल आहे. ताशी 3700 किलोमीटर वेगाने धावणारी ही मिसाईल रोखणं सध्या जगातील कोणत्याही डिफेन्स सिस्टमला अशक्य आहे. हे भारत आणि रशियाचं जॉईंट व्हेंचर आहे. याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा 3 पट जास्त आहे. चीन असो व पाकिस्तान, सध्या जगातील कोणत्याही एअर डिफेन्सकडे ब्रह्मोसला रोखण्याचं उत्तर नाही. आणि दुसरीकडे आहे अग्नी 5. ही भारताची ब्रह्मास्त्र आहे. 5000 किमीपेक्षा जास्त रेंज, म्हणजे दिल्लीत बसून भारत आशियातील कोणत्याही कोपऱ्यात अचूक निशाणा साधू शकतो. निर्भय ही भारताची पहिली स्वदेशी लॉंग रेंज क्रूज मिसाईल्स आहे. हे खूप कमी उंचीवरून उडून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकतं. तर मित्रांनो, बॅलिस्टिक मिसाईल ही आपली ताकद आहे, तर क्रूज मिसाईल हे आपलं अचूक निशाणं. आज भारत फक्त मिसाईल विकत घेत नाही, तर जगाला विकणारा देश बनला आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताची ही मिसाईल ताकद पाहून शत्रूची झोप उडाली असेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.